बारामतीत उन्हाळा चांगलाच तापला। आंब्याच्या हंगामात काळी मैना खाते भाव। करवंदांना 150 ते 180 रुपये किलो दर। बारामतीत उन्हाळा चांगलाच तापला असताना फळ बाजारात फळांचा राजा आंब्यासोबतच रानमेव्याचा राजा मानले जाणारे करवंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। डोंगराळ भागातून येणारे आंबट गोड रसाळ आणि आरोग्यदायी करवंद सध्या नागरिकांच्या ताटात विशेष स्थान मिळवत असून यंदा त्यांच्या किमतींनीही उच्चांक गाठला आहे। यंदाच्या हंगामात करवंदांचा दर 150 ते 180 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी 125 ते 150 रुपयांच्या दरम्यान होता। या वाढीमागे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित आवक आणि वाढती मागणी। डोंगर रांगांमधून करवंद गोळा करणे हे श्रमसाध्य काम असल्याने उत्पादन कमी प्रमाणात बाजारात येते। सध्या बारामतीत दररोज सुमारे 50 ते 70 केट्स एवढी आवक होत आहे। डोंगर रांगातून येणारी आंबट गोड चवीची डोंगरची काळी मैना नागरिकांना आकर्षित करत आहे। नैसर्गिकरित्या मिळणारे हे फळ आरोग्यासाठी लाभदायक मानले जात असल्याने शहरात त्याला चांगली मागणी निर्माण झाली आहे। विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये या फळाबाबत अधिक आकर्षण दिसून येत आहे। उन्हाळ्यात ताजेतवाने चव देणारे आणि थोडे आंबट गोड असलेले करवंद खाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत। स्थानिक विक्रेते कमलेश वाडिले विक्रेत्याच्या मते दररोज आणलेला माल 1 ते 2 दिवसातच संपून जातो। डोंगराळ भागातून मोठ्या कष्टाने हे फळ गोळा करून बाजारात आणले जाते। सध्या बारामतीमध्ये 50 ते 70 क्रेट आवक होत आहे, त्यामुळे उपलब्धता मर्यादित असून मागणी मात्र अधिक असल्याने दरही तुलनेत जास्त आहेत। दरम्यान करवंदाची चटणी, लोणचे तसेच सरबत तयार करण्यासाठीही नागरिक या फळाची खरेदी करत असल्याचे चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे। आंब्याच्या हंगामात रानमेव्याला देखील मागणी कायम आहे। करवंदामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पचनास मदत करणारे घटक मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे उष्माघातापासून संरक्षण, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त मानले जाते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।